आज आजच्या अंदाजपत्रामध्ये पुरवणी मागण्या आहेत. पुरवणी मागण्या भर समाट आहेत आणि याच्यामध्ये निव्वळ सत्ताधारी लोकांना पैसे वाटून घेण्यासाठी आजचं पुरवणी मागणी दिसते. आज महाराष्ट्रावर जे कर्ज आहे त्याचा अहवाल आलाय आणि करोडो रुपये आपण व्याज भरतोय. याच्यामध्ये महाराष्ट्रातली जनता होरपळली. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नाला आज तोंड द्यायचे. मराठा आंदोलन आहे त्याला तोंड द्यायचे. आज महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आहे आणि एसी मध्ये बसून कारभार करतात. अत्यंत चुकीचं आहे. जनता यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार. सर, पहिल्याच दिवशी आपण आंदोलन पाहायला मिळालं असं तर आरक्षण द्या, पण कसं बघताय? मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं, हे आंदोलन पहिल्या दिवशी लाठीचार्ज केला आणि या लाठीचार्जचा राग म्हणून मराठा समाज महाराष्ट्रात उभा राहिला. याची पूर्णपणे जबाबदारी शिंदे सरकारची आणि फडणवीसांची. यांनी जर हा लाठीचार्ज केला नसता, हे आंदोलन हे पेटलं नसतं. हे आंदोलन पेटवायचं काम यांनीच केलं आणि याच्यामध्ये यांना असं म्हणायचं होतं की आम्ही तुम्हाला आंदोलन देऊ आणि त्याचं श्रेय आम्हाला मिळेल, पण आता श्रेय त्यांना मिळत नाही. म्हणून ते पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, यांच्या अंगावर ढकलतात. ही त्यांची चूक आहे. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्या पद्धतीने बोलतात की फडणवीस साहेब हे मराठा समाज करते धरते, त्यांचे उपकार आहेत, म्हणजे किती खाली गेले ते आमदार लोक सत्तेसाठी. यांना शोधून यांना लोकांनी जाब विचारला पाहिजे, असा कार्यकर्ता म्हणून माझी मागणी. शेवटचा प्रश्न करतो. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या केलेल्या वक्तव्याचा विरोध केल्याबद्दल त्यांनी त्याचा निषेध व्यक्त केला. नाही, आता त्यांनी निषेध व्यक्त केला आणि काय केलं तर आज त्यांच्या हातावरनं परिस्थिती बाहेर गेले. त्यांना फसवलं नसेल तर त्याच्या जिभेवर वाईट शब्द आले नसेल. मराठी माणूस खवळला तर पहिल्यांदा जिभेवरच येतो आणि त्याची जीभ घसरली की मग तेवढं त्यांना संधी मिळते. पण मराठी माणूस म्हणून मला त्या जरांगे पाटलाचा अभिमान आहे. तो बोलणार ना, त्याला फसवलं तर तो बोलणारच आणि त्याला बोललाच पाहिजे. कारण शेवटी मराठी माणसाला फसवलं, मराठी माणूस काय करतो तर पहिला त्या तोंडात काय यायचं ते येतच आणि ते आलंय. ते काही वेगळं काय नाही.